तुम्हाला माहितीये का, मकर संक्रांत हा सण केवळ उत्सव नाही, तर धर्म, विज्ञान आणि निसर्गाचा अद्भुत संगम आहे. मकर संक्रांत त्या दिवशी साजरी केली जाते ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. याच दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात होते, म्हणजेच सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवास सुरू करतो. हिंदू धर्मात उत्तरायणाला देवांचा दिवस मानले जाते. महाभारतातील भीष्म पितामहांनी मृत्यूसाठी उत्तरायणाची वाट पाहिली होती. यावरून या काळाचे धार्मिक महत्त्व आपल्याला समजते. मकर संक्रांतीला दानाला फार मोठे पुण्य मानले जाते. तीळ, गूळ, कपडे, धान्य यांचे दान केल्याने पापक्षय होतो आणि आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येते अशी श्रद्धा आहे. या दिवशी आपण एकमेकांना म्हणतो, तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. यामागे हे सुंदर संदेश आहे. जीवनात गोडवा जपा, द्वेष विसरून प्रेम वाढवा. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर हिवाळ्यात शरीराला उष्णता लागते. तीळ आणि गूळ शरीर गरम ठेवतात आणि आरोग्यास फायदेशीर ठरतात. म्हणूनच मकर संक्रांत हा सण केवळ पतंगांचा नाही, तर सूर्यपूजा, दान, सद्भावना आणि सकारात्मकतेचा उत्सव आहे.